हॅलो हाय एव्हरीवन, कशा आहात सगळे? स्वागत करते मी आपल्या सगळ्यांचं आपल्या युट्यूब चॅनलवर इन एसवी ट्युटोरियल्स. तर आज आपण पाहणार आहोत इंग्लिश युनिट नंबर 2 पोएम नंबर 2.6 बर्ड्स कॅन फ्लाय. बर्ड्स कॅन फ्लाय. चला तर सुंदर अशी कविता इथे देण्यात आलेली आहे. तर ती कविता कशी म्हणून घ्यायची आहे ते आपण पाहून घेऊया. त्यानंतर ना इथे त्याचं स्पष्टीकरण इथे आपण पाहणार आहोत. चला तर पाहून घेऊया. लिसन, सिंग अँड ऍक्ट. तर ऐका म्हणलेलं आहे, गाणं म्हणा म्हणलेलं आहे, त्यानुसार येथे ऍक्टिंग करून दाखवा असं म्हटलेलं आहे. चला तर पाहून घेऊया. बर्ड्स कॅन फ्लाय, बर्ड्स कॅन फ्लाय up in the sky and I can fly too. Frogs can jump, frogs can jump very very high and I can jump too. Ducks can swim, ducks can swim deep in the water and I can swim too. Dogs can walk, dogs can walk on the ground and I can walk too. Horses can run, horses can run in the forest I can run too. Bunnies can hop, bunnies can hop on the grass and I can hop too. तर अशा प्रकारे सुंदर अशी कविता आपण या प्रकारे म्हणून घेऊ शकतो. चला तर स्पष्टीकरण इथे आपण पाहून घेणार आहोत. बर्ड्स कॅन फ्लाय, बर्ड्स कॅन फ्लाय म्हणजेच इथे याचं मीनिंग काय होईल पहा. बर्ड्स कॅन फ्लाय म्हणजेच काय? बर्ड्स म्हणजेच पक्षी, कॅन म्हणजेच काय? उडू, म्हणजे फ्लाय म्हणजेच काय? उडणे. तर पक्षी काय करतात? उडू शकतात. पक्षी काय करतात? उडू शकतात असं इथे सांगण्यात आलेलं आहे. पक्षी उडू शकतात, पक्षी उडू शकतात अप इन द स्काय. अप म्हणजेच काय? वर. इन द स्काय म्हणजेच काय? आकाशात. तर आकाशात काय करतात? पक्षी उडू शकतात. आकाशात पक्षी उडू शकतात असं इथे म्हणण्यात आलेलं आहे. अँड आय कॅन फ्लाय टू. तर जसं पक्षी उडतात तसं मी सुद्धा काय करू शकते? उडू शकते येथे दाखवण्यात आलेलं आहे. तर दुसऱ्या चित्रात मुलगा काय म्हणतोय पहा. फ्रॉग्स कॅन जम्प, फ्रॉग्स कॅन जम्प. फ्रॉग्स म्हणजेच काय? बेडके. फ्रॉग्स म्हणजेच काय? बेडके. व्हेरी व्हेरी हाय अँड आय कॅन जम्प टू. तर बेडकं काय करतात? बेडके काय करतात? उड्या मारतात. काय करतात? फ्रॉग्स कॅन जम्प. जम्प म्हणजेच काय? उड्या मारणे. बेडूक काय करतोय? उड्या मारतोय. कसं मारतोय उड्या? मोठमोठ्या उड्या मारतोय. व्हेरी व्हेरी हाय. व्हेरी व्हेरी हाय म्हणजेच काय? मोठमोठ्या उड्या मारतोय. तर मी सुद्धा काय करू शकतो? या बेडकांसारखं काय करू शकतो? मोठ्या मोठ्या उड्या मारू शकतो. हा मुलगा येथे सांगतोय. काय म्हणतोय पहा. आय कॅन जम्प टू. मी सुद्धा काय करू शकतो? मोठ्या उड्या येथे मारू शकतो. पुढे काय सांगण्यात आलेलं आहे पहा चित्रात. डक्स कॅन स्विम, डक्स कॅन स्विम. डक्स म्हणजेच काय? बदके. डक्स म्हणजेच काय? बदके. स्विम म्हणजेच काय? पोहणे. तर इथे बदके काय करतात? पोहत आहेत. कुठे पोहत आहेत? तलावात. डीप इन अ वॉटर. तर पाण्यामध्ये ते काय करत आहेत? सुंदर असं पोहत आहेत. कोण? बदके. अँड आय कॅन स्विम टू. ते जसं बदके पोहत आहेत, स्विम करत आहेत, मी सुद्धा काय करू शकतो? पाण्यात पोहू शकतो. त्यानंतर काय म्हणण्यात आलेलं आहे पुढं. डॉग्स कॅन वॉक, डॉग्स कॅन वॉक ऑन द ग्राउंड अँड आय कॅन वॉक टू. तर कुत्रे काय करतात? जमिनीवर चालतात. काय करतात? जमिनीवर चालतात. ऑन द ग्राउंड. ग्राउंड म्हणजेच काय? जमिनीवर चालतात. तर मीही सुद्धा काय करू शकतो? या जमिनीवर चालू शकतो. आय कॅन वॉक टू. वॉक म्हणजेच काय? मी सुद्धा काय करू शकतो? त्यांच्यासारखं चालू शकतो. त्यानंतर ना पुढे सुंदर चित्रात काय म्हणलेलं आहे पहा. हॉर्सेस कॅन रन, हॉर्सेस कॅन रन इन द फॉरेस्ट अँड आय कॅन रन टू. तर फॉरेस्ट म्हणजेच काय? जंगल. हॉर्सेस म्हणजेच काय? घोडे. आणि रन म्हणजेच काय? पळणे. तर जंगलात घोडे काय करतात? पळत सुटतात. काय करतात? पळतात. तर मी सुद्धा या घोड्यांसारखंच काय करू शकतो? पळू शकतो किंवा पळू शकते. पुढे काय म्हणण्यात आलेलं आहे पहा. बनीज कॅन हॉप, बनीज कॅन हॉप ऑन द ग्रास अँड आय कॅन हॉप टू.
तर इथे बनीज म्हणजेच काय ससे, बनीज म्हणजेच काय ससे, ग्रास म्हणजेच काय गवत आणि हॉप म्हणजेच काय सस्यांसारखे उडे मारणे. तर गवतावर ससे काय करत आहेत, छोटे 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 उड्या मारत चाललेले आहेत. तर त्या सस्यांसारखं मी सुद्धा काय करू शकतो, इथे उड्या मारू शकतो. तर अशा प्रकारे या कवितेचं, या पोयमचं इथे आपण स्पष्टीकरण करू शकतो. तर पुढे ऍक्टिव्हिटी देण्यात आलेली आहे, लिसन, रीड अँड ऍक्ट. तर ऐका म्हणलेलं आहे, रीड करा म्हणलेलं आहे आणि त्याप्रमाणे इथं आपल्याला कृती करून दाखवायची आहे, ऍक्टिंग करून दाखवायची आहे. वॉक, वॉक म्हणजेच काय चालणे, चालण्याची इथं कृती करून दाखवायची आहे. जम्प, जम्प म्हणजेच काय उड्या मारणे, उड्या मारण्याची कृती करायची आहे. हॉप, हॉप म्हणजेच काय ससा जसा उड्या मारतो छोट्या छोट्या पावलांनी, तसं इथे आपल्याला हॉप करायचं आहे. हॉपचं सुद्धा इथे आपल्याला कृती करून दाखवायची आहे. रन म्हणजेच काय पळणे, पळण्याची कृती करायची आहे. स्विम, स्विम म्हणजेच काय पोहणे, पोहण्याची इथे कृती करायची आहे. फ्लाय म्हणजेच काय उडणे, उडण्याची सुद्धा इथे आपल्याला कृती करून दाखवायची आहे. दॅट आफ्टर C1 देण्यात आलेला आहे, लिसन अँड से. तर इथं खाली काही फ्रेजेस देण्यात आलेले आहेत, वाक्य देण्यात आलेलं आहे. टंग ट्विस्टर आहे, काय आहे, टंग ट्विस्टर आहे. तर कसं म्हणून घ्यायचं आहे ते आपण पाहून घेऊया. टॉल ट्री, टायनी ट्री, हॅपी हेन्स, हाऊस, कॅट कट्स कॅरेट्स, 5 फनी फ्रॉग्स. तर अशा प्रकारे हे मुलांना ऐकवायचं आहे आणि त्यांच्याकडून म्हणून घ्यायचं आहे, जेणेकरून मुलं हे वाचण्याचा इथे प्रयत्न करतील. D1 ऍक्टिव्हिटी देण्यात आलेली आहे, पहा. लिसन अँड रिपीट. लिसन म्हणजेच ऐका आणि पाठीमागं रिपीट करा. पहा, सेंटरमध्ये मधोमध आपल्याला काय सांगण्यात आलेलं आहे, पहा. वी आर अ बर्ड्स. आम्ही काय आहोत, पक्षी आहोत असं सांगण्यात आलेलं आहे. पक्षी काय करतात, उडतात. आकाशात काय करतात, उडतात. त्यांना पंख असतात, 2 पाय असतात, एक चोच असतं, पायांना त्यांचे क्लोज असतात. या सगळ्या गोष्टी येथे आपण पाहणार आहोत. तर पक्षी कोणकोणत्या पक्षी आहेत त्यांची नावं सुद्धा इथे देण्यात आलेली आहेत, त्यांची ओळख येथे आपण करून घेऊया. चला तर पाहून घेऊया. पॅरट देण्यात आलेला आहे. पॅरट म्हणजेच काय, पोपट, जो हिरव्या रंगाचा असतो, पोपटी रंगाचा असतो, त्याची चोच असते लाल आणि काय म्हणतो तो, मिठू मिठू असा आवाज करतो आणि याला पेरू आणि मिरच्या खूप आवडतात. दॅट आफ्टर नेक्स्ट वन देण्यात आलेला आहे, क्रेन. क्रेन म्हणजेच काय, बगळा. क्रेन म्हणजेच काय, बगळा. पांढऱ्या शुभ्र रंगाचा असतो. आपल्याला जास्तीत जास्त हा तलावाकडे दिसून येतो किंवा तळ्याकडे दिसून येतो आणि याला मासे खाणे खूप आवडते. दॅट आफ्टर नेक्स्ट वन देण्यात आलेला आहे, ईगल. ईगल म्हणजेच काय, घार. हा सर्वात उंच उडणारा पक्षी आहे आणि याचे डोळे खूप तीक्ष्ण असतात. लांबच सुद्धा प्राणी किंवा शिकार त्याला दिसून येते. हा साप, उंदे यांची शिकार करतो. दॅट आफ्टर नेक्स्ट वन देण्यात आलेला आहे, पिकॉक. पिकॉक म्हणजेच काय, मोर. हा भारताचा राष्ट्रीय पक्षी आहे. याला नॅशनल बर्ड्स असे सुद्धा म्हणतात. याची सुंदर अशी रंगबिरंगी पंख आपल्याला दिसून येतात आणि डोक्यावर सुंदर असा त्याच्या तुरा आहे. हा मोर, हा पिकॉक साप, किडे वगैरे यांना खातो. नेक्स्ट वन देण्यात आलेला आहे, पिजन. पिजन म्हणजेच काय, कबूतर. पिजन म्हणजेच काय, कबूतर. कबूतर हे वेगवेगळ्या रंगाची असतात आणि ते खुराड्यात राहतात. दॅट आफ्टर नेक्स्ट वन देण्यात आलेला आहे, आऊल. आऊल म्हणजेच काय, घुबड. घुबड हा जो पक्षी आहे त्याला दिवसा दिसत नाही, तर हा रात्री शिकारास निघतो, त्याला रात्रीचे दिसते आणि हा छोट्या छोट्या प्राण्यांना आणि कीटकांना खातो. दॅट आफ्टर नेक्स्ट वन देण्यात आलेला आहे, क्रो. क्रो म्हणजेच काय, कावळा. कावळा हा काळ्या रंगाचा असतो, त्याची चोच सुद्धा काळी असते आणि हा कावकाव असा आवाज करतो आणि हा छोट्या छोट्या कीटकांना सुद्धा खातो. दॅट आफ्टर नेक्स्ट वन देण्यात आलेला आहे, स्पॅरो. स्पॅरो म्हणजेच काय, चिमणी. सगळ्यात लहान आकाराची असते, चिवचिव असा आवाज करते आणि किडे, दाणे यांना ती खाते. तर अशा प्रकारे आज येथे आपण वी आर बर्ड्स यांची ओळख येथे करून घेतलेले आहोत. E1 ऍक्टिव्हिटी देण्यात आलेली आहे, लुक, लिसन अँड लर्न. लुक म्हणजे पहा, लिसन म्हणजेच ऐका आणि लर्न म्हणजेच शिकून घेण्याचा प्रयत्न करा. येथे आपल्याला पक्ष्यांचे बॉडी पार्ट्स दाखवण्यात आलेले आहेत, पहा. चला तर येथे पाहून घेऊया. सगळ्यात अगोदर इथे आपल्याला आईज दाखवण्यात आलेला आहे. आईज म्हणजेच काय, डोळे.
बीक दाखवण्यात आलेले आहेत. आपल्यासारखे यांना दात नसतात, दाताऐवजी यांना काय असते, चोच असते. काय असते, चोच असते. त्या चोचीलाच येथे बीक असं म्हटलेलं आहे. लेग्स आहेत पहा, लेग्स म्हणजेच काय, पाय. त्या पायांना काय आहेत, क्लोज आहेत. काय आहेत, नखे आहेत. काय आहेत, नखे आहेत. लेग्स आहेत. टेल म्हणजेच काय, शेपूट आहे. काय आहे, शेपूट आहेत. आणि विंग्स म्हणजेच काय, पंख आहेत. दॅट आफ्टर येथे फेदर देण्यात आलेला आहे. फेदर म्हणजेच काय, पिसे. या पिसांपासूनच येथे विंग तयार होतो. तर अशा प्रकारे आज आपण पोएम नंबर 2.6 बर्ड्स कॅन फ्लाय हा पोएम पाहिलो. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया असेच अनेक व्हिडिओ घेऊन. बाय बाय.